हा व्हिडिओ जेव्हा हे इथं होते त्यावेळी शूट केलेला. तिचं मॉर्निंगचं रुटीन कसं होतं आणि ह्या दोघांचं म्हणजे हे तिच्यासोबत असायचे. ती खेळत असली तर हे तिच्यासोबत असायचे. पण हे जे शूटिंग घेतलेलं आहे मी ते आहे हे गेल्यानंतरचं म्हणजेच आजचं. ती एकटीच आहे, उठली आहे आणि तशीच झोपली आहे. थोडक्यात असं काही म्हणायलाही हरकत नाही की ती तिच्या पप्पांच्या वाटेला डोळे लावून बसली आहे. बाहेर एकटीच बघत बसली एकटक लावून. आणि मी अंथरूण वगैरे पांघरून अंथरूण ठेवलं, ती झोपलेली म्हणून पांघरून वगैरे त्याची घडी घालून ठेवली ब्लँकेटची. आणि ही अशीच दरवाजाकडे पाहत बसलेली, बाहेरून कोण येतंय का. तर तिचे पप्पा तर नाहीत येणार आहे कारण ते एक 2-3 महिन्यानंतर येणार आहेत. पण ती बाहेर अशी शांतपणे बघत बसलेली. मग मी तिलाही नाही डिस्टर्ब केलं आणि म्हटलं आपण ती खेळते तोपर्यंत काम करून घ्यावं. मग मला इकडे कारल्याची भाजी बनवायची होती आणि कोणीच नाही घरी. कोणी म्हणजे मम्मी बाप्पू वगैरे कोणच नाही. मी आणि आम्ही दोघीच घरी आहे. पण इकडे कारली बाप्पूने भरपूर आणलेली, ती खराब होऊन जातील म्हटलं. मग सगळ्यांसाठीच भाजी, पलीकडे विद्या सुजित भाऊजी वगैरे आहेत त्यांच्यासाठी पण भाजी बनवावं म्हटलं. म्हणून जास्त प्रमाणात इकडे कारली घेतली. सकाळचं रुटीन शेअर म्हणजे करण्याचं कारण तर तिला मी बघत सगळं काम पटपट आवरते आहे. आणि आज मी एकटीच घरी आहे आणि आमच्या दोघींचं म्हणजे बाकीचं जे काही आहे ते मलाच पाहिजे. आणि ती पप्पांची वाट पाहत झोपी देखील गेली. झोप लागली तिला पुन्हा एकदा, कारण ती लवकर उठते आणि तशीच उठल्यानंतर खेळते भरपूर आणि नंतर त्याच जागी झोपी जाते. इकडे ती झोपी गेलेली आणि तरी तिचे पप्पा काही तिला दिसत नाहीत. पण ती शांतपणे आता झोपी गेली. तिच्या अंगावरती गरम असं तिचा टॉवेल आहे तर तो टाकला, कारण ती थंडी वाजू नये. तिला कपडे वगैरे मी वेअर केले नव्हते तर त्याच्यामुळे मग मी तिला टॉवेल टाकला आणि पटकन माझं राहिलेलं काम मग इकडे मी आवरून घेते. तर बाहेरचं आज मला सगळं पाहिजे. गाई आणि एक म्हैस आहे त्यांचंही मलाच पाहिजे आहे कारण आज कोणच नाही. तर मग घरातली ती झोपली तोपर्यंत पटपट कामं वगैरे आवरून घेतली. आणि भाजी खूप रात्री पण मी कारल्याची भाजी बनवलेली, दिदूंना खूप आवडली. मग दिदूंची रिक्वेस्ट होती, वहिनी आताही कारल्याची भाजी बनवा. मग कारल्याची भाजी बनवायला घेतली. पण तोपर्यंत काय झालं, मी भाजी बनवत होते तोपर्यंत मला तिचा आवाज आला तर ती उठलेली. पण उठल्यानंतर लगेच तिथं झोपी गेली. त्यामुळं मी माझं काम करू शकले, कारण तिला ह्यांनी सवय लावली आहे की बाहेर सकाळी उठल्यानंतर थोडंफार ती खेळली की तिला बाहेर घेऊन बाहेरचं वातावरण फिरून दाखवणं वगैरे. मग तिला ती सवय लागलेली. पण मी आत्ता काय करते हे तर नाही आहेत आणि मला नंतर शाळेत जायचं म्हटलं की मग अवघड होईल. मग तिला सुजित भाऊजींकडे देते, ते निवांत तिला घेऊन बसतात आणि ती बघा कशी बसली. आणि तिला एक सवय लागली, ती हाताची बोटं चोखता आता पायाची देखील अंगठा चोकायला लागले. असं पायाचा अंगठा पाय ओढून घेते दोन्ही हातांनी आणि ती अंगठा चोकायला सुरुवात करते. आणि ती बघा कशी बघती एकदम अशी रागात बघितल्यासारखी. पण थोडी नर्वस आहे जरा, अशी खेळत वगैरे नाही आहे, कारण हे असल्यावर ह्यांच्यासोबत खूप छान प्रकारे खेळते ती. म्हणजे की एक बॉन्डिंग झालं आहे तिच्या पप्पांचं आणि तिचं. तिला फिरवणं वगैरे, तिला जे पाहिजे जिकडं पाहणार तिकडे ते तिला घेऊन जाणार. तिला कोंबडी वगैरे हलतात त्या गोष्टी खूप आवडतात. म्हणजे जसं की नारळाची पानं वगैरे आमच्यात आहेत, नारळ कसं हलणार आणि झाडाची पानं हलतात, मग त्या गोष्टी तिला खूप आवडतात. कोंबडी जरी ती चालायला लागली तर ती एकटक तिच्याकडे पाहते. आणि तिला जास्त प्रमाणात म्हटलं तर आपला जो घरातला बल्ब आहे तो आणि जाळ पाहिला एकदम ती टोक लावून पाहते. मग तसंच मी इकडे बघत होते तर तिचं माझ्याकडे तर काही लक्ष नव्हतं. तिला समोर काय दिसते बाजूला काय दिसते त्याच्याकडे तिचं लक्ष होतं. आणि हे नसले तरी मला विद्या म्हणजे घरातले बाकीचे जे आहेत त्यांचं खूप म्हणजे हिला घेण्याबाबतीत तर खूप सपोर्ट आहे. कारण मी जरी काही काम करत असले तर मी सहज सुजित भाऊजींना दिदांना तिला घ्यायला लावते, ते घेतात, तिला खेळत बसतात. आणि ती नसली तर त्यांनाच करमत. झोपी जरी गेली तर ते 2-3 वेळा वहिनी झोपली का ती आणि ती तर झोपी गेलेली, ती झोपली तरी कोणाला करमत नाही असं होतं. कारण ती खूप आगाऊपणा करायला लागली, अशी खूप जास्त खेळणं वगैरे तिचं वाढलं आहे आता. पण पप्पा गेल्यापासून थोडी नर्वस आहे. काकासोबत बघा कशी खेळती आहे ती. तिच्या हात तोंडातून बोटं तेवढी काही निघत नाहीत. काय ग पप्पांची आठवण येते का तुला? येते पप्पांची आठवण? नाही येत.
दिसतंय आ ग आणि ती अशी रडकी वगैरे नाही, त्याच्यामुळे तिला घ्यायला किंवा तिला खेळवायला कोण असं म्हणजे हे होत नाही. आता सगळ्यांना तिला घ्यावंच वाटतं, खेळावं वाटतं, कारण ती शांत आहे एकदम. त्याच्यामुळे तिच्या आत्यांसोबत बघा तिने कशी मस्ती लावली आहे. ती बाळा तू ए कुठं बघती ग? आत्तीकडे बघती, बोईत ना आत्याकडे बघती का तू? आत्या दिसती का? दिसती का पिलो आत्या? आत्या दिसती का? दिसती आत्या? कुठे बघते बा? कुठे बघते? उभा राहते. काय आहे ग? बघती आत्ती? आत्ती दिसते का ग? दिसती आत्ती? हसती. आत्तीकडे जायचं तुला? जायचं